अरे देवा, एवढं इस्टेट असून लाडाची एक मुलगी मला भेटायला येत नाही, मित्र सुद्धा येऊन नाही राहिले. हा, अरे वाजलेत किती? 12:15 वाजून 60 सेकंद झाले. अरे बापरे, अरे देवानो, तुम्ही काय करता? ते मित्र नाही, गणगोत नाही, जन्माला येऊन मी काय केलं? हां, अरे कमीत कमी गणगोत तर पाहिजे का नाही आपल्याला? नाही तर मग एकटं जर जन्माला यायचं म्हणलं, नको नको नको, एकटंही नको, तुकडे हा जन्मच नको. एकुलती एक मुलगी, ती सुद्धा वेळेवर भेटायला येत नाही. ऐकून यायली. अरे काय बाबा, मला नुसता भास होतो माझ्या मुलीचा. अरे मित्र सुद्धा नाही. आणि काय म्हणता बा, मित्र असावा तर असा कसा बाबा? अरे मित्र सुद्धा चांगला पाहिजे ना. हा, येडाव लोक काय मी मनालाच बोल राहिले काय? अरे मित्र सुद्धा येती नाही, मुली येत नाही, गणगोती येत नाही, आणि मग जगायचं कशा करता? हा हा मनालाच बोलू राहिले काय? हा, मनालाच बोलताय का म्हणलं? नाही नाही, काय झालं? कशी आहे तब्येत आता? तब्येत कोण मित्र आहे माझा? विष्णू. हा 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 हा, श्याम श्याम. अरे हो, ए दादा मला उठवतं. मला खूप आनंद झाला रे तू आल्यामुळे. बसा ना उठून. अरे 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 श्यामा, हा हा. हायला. अरे दादा, तुला कोणता देव पावला माझ्याकडे यायला? नाही नाही, मी येणारच होतो, पण मी तिकडे ड्युटी आहे ना नाशिकला. अरे हो, मग आज सुट्टी होती, मला भेटून येऊ तुम्हाला. मला 8 दिवस झाले ना, तुम्हाला 8 दिवसापासून आजारी आहे ना तुम्ही. अरे दादा, मला ते नाही म्हणायचं. हा तू येणार होता हे मलाही माहित होतं, हो. पण कसा येणार होता हा. का तू माझ्या दहाव्याला येणार होता. नाही नाही, मग आज थोडंसं अरे, कशाला विचार अरे करतास? दादा, तुला किती टाइम फोन केले, खुशाल बिनलाजासारखा माझ्याशी बोलतो, आणि ती एकुलती एक परमेश्वरानं मला अशी कन्या दिली येड्या. अजून अंजली नाही आली का? आता काय सांगू, नको दादा, दुखावरच्या अहो, कपड्या तुम्हाला काढून. 10 दिवस झाले म्हणजे यायला पाहिजे ना तिने पण. मरायला नाही झाले, आजारी व्हायला झाले. बापरे, फोन नाही केला का तिला मग? अरे दादा, तो फोन सुद्धा म्हणतो, दादा मी कटाळलो, कशाला माझ्यात बोटं घालतो एवढी फोन नाही. मग हा तो फोनच मग माझ्याशी बोलत होता, मी त्याच्याशी बोलत होतो. आयला काय करू दादा, ती मुलगी नसती झाली ना. नाही नाही, पण ती असं नाही असतं ना, एकुलते एक, तुम्ही एकटे घरी आहे, एवढं तर कळायला पाहिजे ना पोरीला. काय आता आम्ही बेचैन झालो तिकडे. मी आता मला सुट्टी नव्हती म्हणून वेळ लागला. असं का? तिला तर लगेच यायला पाहिजे ना. काय कमाल आहे, तुम्ही एवढं मोठं थाटामाटात लग्न केलं, एवढं मोठं पैसे नसताना इकून तिकून घेऊन सगळं केलं, तरी काय किंमत नाही तिला. आता असं करतो बरं का, हां एक वेळेला फोन करून बघतो. हां. आणि आता आपण चहा केला असता. नाही, चहा नका, तुम्ही कुठं करता चहा? आता मी तुम्हाला काही आणलं नाही, काय आणू का खायला तुम्हाला? आम्हाला खायला आहे ना, हां, मला जे चावता येणार नाही ते आण दादा. काय आणू सांगा बरं. पण आताच नको, हां अजून आपलं बोलणं झालं ना, हां. बोलण्यानं माझं पोट भरलं का, मग मी सांगेल का दादा मला हे आण. नाही नाही, काय करतो, 2-3 डबा मी देतो, तुम्ही काही घरी करत बसू नका. आपल्या घरी जे डबा झाला ते तुम्हाला पाठवून देत जाईल मी. बरं, मी काय म्हणतो, माझं बोलण्यानं दादा भेटीनं पोट भरतंय. नाही वा, असं कसं काय? आता काय सांगायचंय, बोलणं तर होतच राहील. आणि हां ते आमचे मित्र होते दादा कोंडके, हां तर त्यांचं नाव होतं हां कोंडावळे. हां. पण आम्ही कोंडके का ठेवलं माहिती आहे का? हां. ते म्हणायचे, अरे दादा तू कुठे हात लाव, माझा तुला आशीर्वाद राहील, हां. तुझे मागशील ते तुला भेट. आता मी जर नुसता असा हात लावला ना, हां. हा डबा कशाचा आहे? हे आपलं त्याचं दुधाचा. दुधाचं. हां, मी जर म्हणलो ना मला याच्यात मिठाई पाहिजे, काय रे दादा याच्यात मिठाई, गुळ आहे का गुळ नाही? गुळ आहे, गुळ हां? गुळ. अरे दादा खोटं नको ना बोलू, खाऊन पाय, आहे का नाही, नाही अहो गुळ? मी तुम्हाला आणायला पाहिजे आता कुठे? नाही नाही नाही, आहे का नाही? आहे मग नाही, आहे नाही. त्यांचा आशीर्वाद मला मी असा घेतो थोडा भेटला. आता. ठीक आहे. आणि हां. तो आशीर्वाद त्यांनी असा दिला मला हां का दादा तू पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना, हां. म्हणायचं मला याच्यामध्ये नुसतं ढवळच पाहिजे. आणि हे बा, तुम्हाला पांडुरंगाची कृपा आहे, काहीच होणार नाही, टेन्शन घेऊ नका. त्या अंजीला एकदा फोन लावा, ती येईल बरोबर. आणि तिचं टेन्शन कशाला घेता, तिला गरज नाही ना तुमची. अरे दादा तिला खूप गरज असेल. हा, तर जावाई खडूस आहे का? नाही लय गोड आहे.
मग काय त्याला यायला काय झालं? चालायचं अहो तुम्ही फोन लावून बघू का? हा अति उत्तम एकदम. तुम्ही फोन लावायचा भाऊ. हा. क्षमा हा. पुरीला फोन लाव. अक्षात जर मला बघायचं असेल जिवंतपणी तर तिला म्हणा ये. नाही लावतो मी, आहे ना माझ्याकडे तिचा नंबर. कशी काय? कारण काय काही खरं नाही ह्या जगात. हॅलो अंजली. अंजली बोलते ना? मी आपल्या गावातला श्याम बोलते, माहिती आहे ना? तुमच्या बाजूच्या वाड्यात राहत होते. बरं हॅलो. हां अंजली बोलते ना? मी श्याम, आपलं नाही का तुमच्या गावात बाजूच्या घरात वाड्यात राहत होते. हो हो बरं मी काय म्हणतो, इकडे तुमचे वडील आजारी आहेत, काही पप्पाची आठवण येते की नाही दादांची? अहो 10-12 दिवस झाले ना. आता काय मेल्यावर येणार आहे का तुम्ही? खरं सांगा बरं. काळजी आहे, मग काळजी आहे तर एकुलता बापा, इथं स्वयंपाक करायला कोणी नाही, घरी कोणी. आम्ही त्यांना आता म्हणतो जेवणाचं, ते म्हणे आम्हाला जेवणाची गरज नाही, माणसं पाहिजे आपली. त्यांना काय आम्ही सगळं आणून पुरवते खाण्याचं पिण्याचं, पण माणसं नाही ना तुमची, एकुलती एक लेक. असं का करताय तुम्ही? आहेत का ते घरी? मी त्यांना बोलू का? बाहेर गेले. असं कसं काय करताय तुम्ही? आजच्या आज या, तिचं गेल्यावर येणार तर काही उपयोग नाही बरं का. ते नुसतं हुरहुर करताय, कंटिन्यू अंजली अंजली करताय. ते तर म्हणे डायरेक्ट सांग म्हणा, महिली म्हणून सांग म्हणे. पण तरी मी आता तुम्हाला खरं सांगतो, लवकर या तुम्ही, काही करून या. उद्या वगैरे नाही, आजच्या आज या. तुला तर काळजी आहे ना अंजली? त्याचं त्या वाटलं तर त्यांना राहू दे तिथंच. बरं बरं येते ना? हां ठीक आहे ओके. हां अंजलीला चांगलं झापलं आता मी. म्हणे मला तर हुरहुर होते, 8 दिवस झाले, तर जावाई सुट्टी काढा ना, म्हणजे तिचा नवरा वेळ नाही काढा ती लवकर. येईल म्हणे, येईल आज. बाबा जुनी म्हणे जावायची जाता कोपावरचा दोडका. खरंच आहे ना, म्हणतात ना. पण अशा टाइमला यायला पाहिजे ना हो. आता ज्याची त्याचं कर्म आहे, जे त्याचं मन आहे. हां आता हे करायला नव्हतं लागत मी, हां. पण ही वस्तू ठेवायची नसल्यामुळं ही पोर. बरं मी काय म्हणतो, आता मी येतो आणि दुपारीचा डब्बा घेऊन येतो. ती काही करत बसू नका तुम्ही. खायचं प्यायचं करतो मी, काय आणतो काय येताना घेऊन येतो. बरं. आणि थोडं करा आराम. हं? झोपा आता. येईल आता ती येईल. बरं. टेन्शन घेऊ नका. येणार आहे का? हो हो बरं. मी आराम करू का? हो हो बरं. लवकर ये रे बाबा. हो. जायला अंजला. हरे राम. खुश आहे ना आता? कशाचं खुश आहे? इथं दादांची तब्येत खराब आहे, तुम्हाला काय खुश अरे वाटत? मग त्यासाठी तुला आणलं इकडं. गाडी बंद करायला पण एवढा वेळ लागतो तुम्हाला. माझ्या वडिलांची इथं तब्येत किती खराब आहे. आणलं ना? हा मग आणलं पटक्यान जाऊन येऊ. काय काय पटकन? काय नाही, नाही तू काय आता उठून बसवणार आहे? पण तब्येत शिरेस सांगू राहिले. तिथल्या याचा फोन आला होता, कोणाच फोन आला होता? सामाचा. हा श्यामाचा. हा कोण आहे श्यामा? तिथे जे गावातलेच येते, तर ते खूप तब्येत खराब आहे. नेमकं बोलले. भेटायलाच बोललो की काय दुसरं काय गडबड आहे? तुम्ही ना नागन डोक्याला ताण नका देत जा माझ्या. तिथं जाऊन डोळ्यानं बघून घ्या. तिथं याच्यासाठी मी तुला पाठवत नाही द्यायला, कारण हेच आहे. तुम्ही इथं परडे फोन करताय कस काय आला त्याचा वाला? तुम्ही इथं भाषण करताय नाही का? मामाकडे फोन नाही काय? आता ते दादांकडे कसं काय फोन राहणार आहे बरं? हं? ते खेडे गावात. हे बाय चाल तू, हम्म. पण लवकर आवरायचं. 1 तासाचं टायमिंग आहे. मी पुढचं लगेच भाडं घेऊन ठेवायले. जास्त तब्येत नाही, नाही, हं? जास्त सिरियस असले मग जास्त सिरियसला तर पाहता येईल एवढं. बरं ठीक आहे. चला चला बिलकुल पटकन. टाइम लावू नको. चल हा चल. काय माहिती दादांचं, मला काही समजून नाही राहिलं. कसं काय तब्येत खराब अरे झाली जाऊ काय दे, माहिती. म्हातारा माणूस आहे, वत राहत. एवढं काय टेन्शन घेऊ राहिली तू? हं? दादा हे काय माहिती बाई माझ्या वडिलांचं. काय झालं दादा? गेले वाटतं. दादा बस. काय झालं दादा? हा दादा काय झालं? उठून बसा ना दादा, उठून बसा. काय झालं दादा? येडेवानी काय करताय? उठून बसा, उठून बसा. काय झालं दादा? इकडे इकडे या इकडे बाजूला. इकडे दादा, असं काय करताय तुम्ही? नाही बाबा. हा काय झालं दादा? काय नाही बाबा. मग एवढी तब्येत कस काय खराब करून घेतली? बाबा माझी शेत तेवढी आता लय खुशीत आहे मी. काय कसलं टेन्शन घेतलं एवढं? नाही बाबा आता टेन्शन नाही. हा नाही विषय नाही. मामा आला नाही भेटायला.
आम्ही भेटायला आलो ना तुम्हाला. दादा बघा ना माझ्याकडे बघा. मुलगी तुमची मुलगी अंजली दादा अंजली येणार नाही बाबा. आली मी ना आली ना दादा, इकडे बघा, इकडे बघा दादा. हा कुठे? इकडे 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 ये बाजूला. मी आले ना. दादा तब्येत का बरं खराब करू घेतली? बाय मामा इकडे हो, इकडे या बाजूला या बाजूला. असं असं सारखं नाही इकडे तोंड कर नाही. दिसले का ये बा इकडे इकडं. दादा. हा अरे बाबा हा. जावई बापू हा. तुम्हाला स्वतःची नाही का? नाही माझी स्वतःचीच आहे नाही आता. अरे किती दिवस झाले तुम्हाला फोन करतो, माझ्या मुलीला पाठवा. इतके निर्दय जन्माला आले तुम्ही, तुम्हाला लाजा कशा मामा वाटते? ते रिक्षामुळे नाही जमत. रिक्षा चालितो त्याच्यामुळे नाही जमत बा. हा? देऊन टाका कोणला एखादा बेकार्याला काय रिक्षा. अच्छा रिक्षा देऊन टाक का? हा. पण मग ते पोटा पाण्याचं हा? पोटा पाण्याचं. जनसेवा करा भाऊ. हम्म. हा म्हणजे मग चांगलं होईल. हा इथे पोट चिमण्या भरत्या. हा माझं लेकरू खुशाला अंतरा लावलं तुम्ही एवढ्या दिवस. तिला मी म्हणायचो जायचं तिची ये ना मला सोडून. माझ्या पोरीला एकटं. हा हा तिला म्हणलं जा तू, ती येईन ना. बर बाई. दादा 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 लगेच जाते काय? दादा काय होतंय? चला दवाखान्यात जाऊ आपण, चला. नको रे आ नको नको. मग काय खायला आणू का? खाला नको आणू. हा फक्त मला आंघोळ करायची आहे ना, हा. तर मस्त गरम पाणी ठेव. दादांना काहीतरी आणू आणि ना खायला. जावई बापूला आहे ना बर का, स्वयंपाक कर चांगला. हा आणि मग आम्ही दोघं जण जेवलो का हा. मग थोडस बोलू. महिना 15 दिवस राहा दोघं बी. दोघं बी महिनाभर? हा. नाही हो मामा, एवढा टाइम नाही ना आपल्याकडे. हा? एवढा टाइम नाही ना माझ्याकडं. तिला फक्त 1 तासासाठी आणलं म्हणलं भेटून घे. ते मामा गेले बिले तरी कमटे त्यांच्या आशिष राहून जायची बा. नाही मी पोरगी थांबते भेटली ना. नाही. म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे नाही मी थांबते ना दादांपाशी. बर का. तुमची अडचणच निघून जाईल. हा का? हा मग जा ना लवकर तुम्ही. जायचंय असं कार बोलताय? ती जा दे बरं होईल. बर का. हा कारण नाही बाई, त्यांचे म्हणणं असं आहे का यांच्या जीवाचे लय हाल होऊन हा. राहिले ना. तो कोयता आणता का माझ्याकडे? तबा लाल मूठ दिसती ते. नाही हो दादा, आणू असं का? काही नका बोलू दादा. आणू का? खाल्लं तुम्ही काय असं येडावणी करताय? माझ्या दादांची तब्येत खराब आहे. त्यांना कला आता असेल काला. त्यांना काय माहितीये ग, हे बोलून चालून जावई. हा तर जावई बाई. जावई. अरे दादा ओ मामा काय झालं? जाऊ द्या, मी काय म्हणते, तब्येत बरी नाही दादा तुमची आली. चला आपण काय हॉस्पिटलला जाऊ. बाबा दवाखान्यात मी जातच नाही. मला दवाखाना नको. मला माझं गणगोत जरी भेटलं ना तरी मी रिपेअर होतो. परवाच्या दिवशी माझे मित्र ते नाशिक रोडचे आले होते. मला बोलता सुद्धा येत नव्हतं. पण त्याने नुसतं माझ्या असा अंगावर हात ठुल्या मी एकदम खडांग जाऊन गावाला गेलो बाबा. बापरे. म्हणजे एवढी त्या मित्रांच्या शरीरामध्ये किंवा माझ्या गणगोताच्या मित्राच्या प्रेमात एवढी पावर आहे बा. एवढी पावर आहे. म्हणजे मानवी तर पावर आहे. आता तुम्ही जरी जावई एक पोट गोळा मी तुम्हाला दिला, हा पण ते काय हो गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य. हा? दादा अहो वेळोवेळी तुम्ही माझ्या पाया पडायला लागत होत. पाया नाही पाया पडतो ना मग. पाया पड त्याला आता बी पडेल ना. अशी बिनलाजेपणानं पाया दादांचं काही मनावर नका घेऊ. मला दादांची माहित आहे का, हा मी मुलगी दिली, पोट गोळा दिलाय. हो दिली ना. हा तरी तुम्ही म्हणते म्हातारं जायला पाहिजे. मी जाणार आहे. नाही हो, आता तुमचं वय झालं आता. कसं अवकाळ नको शहरात या वयात. आता काय एवढं बोलू नका बर का. मी तुम्हाला खायला बनवते काहीतरी मस्त गरम गरम. हा हा आणि बनव. हा आणि आता एक महिनाभर जाऊ नको. नाही 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 महिनाभर? नाही जात. डायरेक्ट महिनाभर? थांबते नाही नाही महिनाभर नाही, एवढं नाही. जावई बापू, हा एक तर सगळ्यांचा विरोध होत, हा पण एक तुमची दया केली मी. तुमचा कलर, तुमचा रुबाब, तुमचं कर्तृत्व तर पाहिलंही नव्हतं, फक्त रुबाबानं. बर का. आता बोलायला लावू नका, नाही तर हा गोळा नुसता सोन्याचाही उगवत्या नाही सूर्यासारखा. ते तर आहे बा. पोरगी चांगली आहे, पोरीमध्ये काहीच कमी नाही. फक्त ही पिढा जायला पाहिजे असंच ना. नाही तसं नाही म्हणत मामा मी. पण नको बा, या शरीराचे नको अवकाळा म्हातारपणी.
डोक्यात दगड टाका ना मग. नाही 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 थांबते मी माझ्या वडिलांपाशी आणि दादा थांबते मी इथंच. थांबायलाच पाहिजे. हा हो. माझ्या दादांपाशी हा, थांबते 2-4 जर असत्या ना, ए बाई तू जाय, मग मी दुसरीला बोलून घे. अरे एकुलती एक. हं? आणि त्याच्यातही जर तुम्ही आम्हाला जर असे अंतर देत असतील ना, मी पांडुरंगाला सांगेल. नाही हो असं नका करू मामा, असं नका करू. बाई मला थोडा आराम करू द्या आता. हा. बरं मामा मी काय आणतो, समजा तुम्ही जर 5-10 वर्ष नाही गेले मग तोपर्यंत गेले तेच ठेवायचं का? काय 5-10 वर्ष जर तुम्ही नाही गेले अजून मग गेले असं तेच काय ठेवायचं बोलताय तुम्ही? जावई हम्म, 5-10 वर्ष नाही, हम्म. मला अजून 53 वर्ष जगायचे. ये बाबा हा 53 वर्ष. 53 वर्ष. आणि हा ते का जगायचंय हम्म. का तुमचा हा येडेपणा दूर करण्याकरता. अहो लाजाचं वाटून द्या जावई बापू. हं. कमीत कमी सहकार्य करायचं का तुम्ही जायची वाट पाहता, मी उद्या जायची. नाही उद्या नका जाऊ, एवढं लवकर नका जाऊ. एवढं लवकर जाऊन काय करणार? हे बा मला जास्त बोलायचं नाहीये. हा मला 2-3 दिवस माझ्या मुलीला ठेवून घेणार आहे. बरं बरं मग राहू दे, 2-4 दिवस राहू द्या. हा. आवाज महिनाभर राहू द्या, काही नाही. हा महिनाभर राहू द्या. अंजू हा जावई सुधारले वाटतं मला. हा राहू द्या महिनाभर, काही नाही. चला थांबते मी. जाऊ द्या, तुमची शेवटची वेळ आहे. हा हं? बरं मला आता काय म्हणते शेवटी, आता माझा बाप कुठून आणि तिचा बाप कुठून? हा. माझा बाप कुठून आणि तिचा बाप कुठून? अंजू हा हायला. खरंच काहीतरी ह्या जाग्यालाच महत्व आहे बरं का. इथं आल्यावर आहे ना देव पावतो, प्रत्येकाला परमार्थ सुचतो. हं? हा तर मग आता असं कर जावई बापू, हो तुम्ही एक काम करा. हा पुरीला राहू द्या हा आणि तुम्ही 2 दिवस राहा. बरं चालेल, मी बी राहतो 2 दिवस, काय हरकत नाही. जाऊ दे, काम काय काम आयुष्यभरच पुरणार आहे. हो हो. हा आणि जमलं तसं काही माझ्या परमेश्वराचं आमंत्रण जर आलं तर आम्ही रात्रीतून राजीनामा देऊ. नाही 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 हो, नाही दादा, नाही हो असं मामा, नाही असं नका बोलायचं. करू. असं नका करू. काय शेवटी माणूस असताना माणसाची किंमत झाली पाहिजे. गेल्यावरती किती बी कावळ्याला खाऊ घालून काय उपयोग आहे? बाई जावई सुधारले. हा काय माझ्या दादांची तब्येत खराब आहे, तुम्ही जास्त बोलू नका माझ्या दादांना. बरं तुम्ही आराम करा. हे जाय तू स्वयंपाक पाणी कर त्यांना. हा हो. काय आणू का दादा? हं? काय आणू का? नाही अरे बाबा नुसतं बोलणं ना स्पर्शानं इतकं मन समाधान मी आणले ऑलरेडी, मामाला आणते गाडीत पाठव, आणलं नाही का तू ती पिशी? हा 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 का हो? हा मला तुमच्याकडून एक कब्बर चहा द्या, त्या का तुमचा पाहिजे पण मापुरीचा नको. हा का मी करून देऊ का? नाही हो करेल नको. अच्छा अच्छा अच्छा. आयता आणेल पाहिजे. हा 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 असं समजलं समजलं. द्याल का मग बाई? हा तू जाऊ हा, हा. मला पाणी ठेव. हा हा, आता पाय बरं माझा आवाज वाढला का, एकदम क्लिअर झाला का नाही? हा हा मी पाणी ठेवते आंघोळीला, मग आपण स्वयंपाक करते, मग जेवण करू. हा दादा आपण. देवच पावला बाबा. हा काळजी करू नका, आली मी. नाही आत्ता काळजी नाही, सगळंच मिटलं. हा जावे बापू. हा हो इकडे इकडे. हा अहो, बोला. काय अहो तुम्ही आहे ना हा निश्चित मला पेड्यासारखे वाटून राहिले हो. हा काय नाही सुधारलं मी बरं का. काय ते पण आता जावई बापू एक काम करा, हम्म. एकच अपेक्षा आहे पण कसं काय जावई बापूला म्हणा. बोला तुम्ही बिंदास बोला हो मामा. हा? बोला बिंदास. अहो शेवटची वेळ आहे तुमची वाली. हो, पण कसं काय म्हणावं बा? अहो डायरेक्ट बोला. अंजू गेली ती मधी मधी. करायचंय का? हा जाऊ जाऊ गेली गेली तिकडेच आहे ती. हा मग मला असं वाटलं हा का मग जावायचा तिरस्कार करीत होते ना, आता कशी काय लाडात आले मला जाऊन दिलं तर ऐकायला नको. हे बा जरी मुलगी आहे तरी पण तिचा सुद्धा मान राखायला पाहिजे. हा मग विशेष नाही ना. हा तर एक काम करा, हम्म. मला एक थोडा चहा लागत होता तुमच्याकडून. समजला ना मग आम्हाला. लगेच जातून घेऊन येतो ना. हो हा लगेच. आणि मग अनिल कोण तुम्ही लगेच गेल्यावर? अहो नाही अहो मीच जातो ना आणायला, मी घेऊन येतो. मला कळलं ना तुमचं चहा कोणता, मला माहिती ना काय लागत तुम्हाला. देवच पावला. हा ना इथे तुम्हाला कसं बनवून होत असेल ना. हा. मी आणले ऑलरेडी ना, रिक्षामध्ये पाठीमागं ठेवले. तिला नाही का म्हणलं पिशवी आणले, त्या पिशवीमध्ये तळाला ठेवले. असं का? हा आणि तो माझा एक मित्र आहे ना, एक मित्राचा पोरगा शामराव नाही का, शामराव. हा अहो तुमच्यापेक्षा आणि माझ्या मुलीपेक्षा काय काय आणि खरोखर श्याम आहे हो. श्याम म्हणजे कृष्ण, हा ना? कृष्ण म्हणजे काना, काना म्हणजे तो. आता काय सांगावं. बाई बरं झालं, धावधाव पळपळ करत आली वडिलांकडं.
माझ्या वडिलांची तब्येत लई खराब आहे, बरी झाली पाहिजे. त्यांनी लहानचं मोठं केलं मला. त्यांना बरं वाटलं बल देवा. आता बघते त्यांना काहीतरी देते खायला वगैरे. माझे वडीलच आहे माझा सहारा. काहीतरी आणते आणि तर देते वडिलांना खायला वगैरे. खरोखर श्याम म्हणजे श्याम. जीव लावायचा तुम्हाला. हो जीव म्हणजे आता आहे ना इथं बोलतोय जसा तू. हा हो काय सांगायचं. आणि मी तर काही कोणाला देत नाही, माझ्याकडे द्यायलाही काही नाही. हा हां फक्त माझ्या शब्दाची इतकी त्यांना आवड लागती. काही म्हातारं काहीतरी बोला काही ना वाटतं मला 2-3 शिव्या द्या म्हणते. आता काय द्या बरोबर. आता शिवी देणं हे माणसाचं कर्तव्य नाहीये. मामा पण बरं का तुम्हाला पाहिलं ना माझं मन खुश होऊन गेलं. लय दिवसापासून भेट झाली नाही. आता मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी चूक केली का तुम्हाला येऊन दर महिन्याला भेटायला पाहिजे होतं. 8-15 दिवसाला येऊन हा, मग तुमचं तब्येत पाणी विचारायला पाहिजे होती. नाही तर तिला तरी पाठवायला पाहिजे होतं. कधी कधी असा पस्तावायचा असा. नाही खरंच पस्तावा राहील मला. नाही नाही तुमचाच पस्तावा तो स्वस्त होता, कारण फुकट होता तुम्हाला भेटेल. पण आमचे घट्टे अजून तसेच आहेत. त्या मुलीला तयार करून तिचं लग्न करायला जे आम्ही श्रम घेतले ना, तिकडं पाहिलं का अरे एवढा मोठा गोळा एका माणसाच्या ताब्यात दिल्या होत्या. माणसाने इतके माझे आभार माना. नाही नाही त्या देवाच्या आधी रोज माझ्या पाया पडायचा. तो मला विसरला ना चूक. नाही मामा आता माझी मुलगी मोठी झाली तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. हा म्हणजे इतके दिवस आहे ना माझे डोळेच उघडेल नव्हते. पण आता जशी माझी मुलगी मोठी झाली ना, आता लग्न जोगती झाली तर मला कळायला लागलं का काय दुःख राहतं बा. हो मग म्हणूनच संत काय म्हणतात जावेच्या तेव्हा वंश तेव्हा कळेल ना. आता तुम्ही त्या जातीचे झाले का आता तुम्हाला मुलीचं लग्न करावं लागेल. आम्हाला आतापासून तकलीफ होऊ राहिली त्याला. पुढचं उद्या मुलगी गेली तर आपण कसं राहायचं बा. बरं मग ते चहा खावा मी आणतो. मी लगेच आणतो. तुम्ही बसा थोडं लगेच आणा, नाही तर घोटता येणार नाही तेव्हा आणा. तिला तिला आहे ना कळून नका देऊ बरं का. तिला कळून नका देऊ. तुम्ही फक्त चुपचाप पडून राहा. आणून मी देऊन टाकेन बरं का. मग लेख पोट गोळा वास्तविक मला काय म्हणणार नाही, पण तुम्हाला गागल. हा मला गागल तरी काम ते. त्यापेक्षा लवकर या. हा आणतो मी. पिशवी काढून आणतो बरं का. आलो. दादा मी काय म्हणते, उपमा वगैरे असं बनवू का, असं खीर वगैरे शिरा वगैरे. नको बाबा, माझा मित्र आहे श्याम ना, हा त्यानं सकाळी आणला होता. हा कालही बी बर्फी आणली होती. हा आणि त्याचं हात आहे ना बाबा, हात हा एक घास माझ्या तोंडात घातलं. मला नुसतं ब्रह्मांड दिसतं. बरं मग त्यांनी ना बॅगेत पेढे वगैरे आणलेले, मी आणून देते तुम्हाला. पेढे गोड. हा आता श्यामनं चाललेलं आहे मला तेव्हा. आता श्याम म्हणजे एक अवतार आहे भगवंताचा. बरं मी पाणी टाकून देते मग आंघोळीला. हो हो हो. आता बरं वाटतंय ना दादा. आता अरे बाबा नुसतं भेटलो ना इतका खुश झालो. मला आराम करू दे गड्या. अरे मग ते पाणी दादा अंगावर पाणी घेऊन घ्या ना. अंगावर पाणी. थांब माझा व्हायला येऊ दे. पाणी टाकून देते मी. अगं बाई तू पाणी टाक, जावा येतील. जावा येतील कुठं पाठवलं. ते काहीतरी पाठवलं काय माहिती दादा. काय होतं, काय त्रास जास्त होतोय का, त्रास जास्त होतोय का. ह्या खोकल्याचा होतो थोडा. हा तर जावयांना म्हणलं तुम्ही ना हा त्याच्यात जर ती गोळी असेल ना सफेद फेपरमिठाची, हा हा तिनं तो घसा जरा साफ होतो. कुठं पाठवलं मग त्यांना तुम्ही. ते म्हणून मी आणलेली बॅग मध्ये. बॅगेत आणलेली गोळी होती म्हणा घेईल मी. यांनी तर मला काही सांगितलं नाही गोळी आणली बा. मी जाते त्यांच्याकडे बघते. आणि ते बरं का बाय, हा ते संजीवन धाराची बाटली होती त्यांच्याकडे म्हणा. हा तर म्हणलं मग ती थेंब नळ्यामध्ये सोडला तर बरं वाटते जरा. त्यांनी काय आणलं पण मला काही सांगितलं नाही. त्यांनी काय आणलं मला काही सांगितलं नाही. बरं मी विचारते. बरं विचारून घे. हा आराम करा हो. आणि ते पाणी टाकते मी. बर बापू काय आहे ना अजून.
मामा हं. मामा ऐका ना हा. या बा आणलं बा अहो इतका उशीर ठेवून द्या बरं का ठेवून द्या चुपचाप तसंच कपड्यातच ठेवा हा 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 ए, औषध आहे ना खाल्लं पण ठेवा बरं का औषध हो हो हा बरं तुम्ही करा आराम मग हो हो चल येतो मी थोडासा चक्कर मारू येतो बाहेरून लवकर या हा हा लवकर येतो जेवायला पोरगी आता स्वयंपाक बनवील हा हा चाल काही नाही आलो मग हा लवकर या लवकर या हो तिला नक्की कळून दे बरं का मी आणलं होतं म्हणून नाही नाही फक्त औषध आहे हे. हा हो चाल हो या मग यो.